अपन पाहत आहात सच का साथ SS न्यूज। आपल्या लोकसभेचे माननीय लोकसभा सदस्य आदरणीय शिवाजीराव काळगे साहेब आलेले आहेत, त्यांचं आम्ही स्वागत करतो। शिवाजीराव काळगे साहेब हे अत्यंत भावनिक व्यक्तिमत्व आहे। त्यांचं इथं येणं म्हणजे आमच्यासाठी लोकसभा इथं येणं आहे। या माध्यमातून आम्ही काँग्रेस पक्षाचे आभार मानतो की त्यांनी बिना गळ्यामध्ये मफलर, बिना झेंडा माणूस म्हणून ते इथं आलेले आहे। आदरणीय साहेब, एक भूमिका सांगतो त्याच्यामध्ये आम्ही प्रथमतः पाहतो MIDC मध्ये जेव्हा हा गुन्हा नोंद झाला त्या गुन्ह्याच्या नंतर जो तपास आणि जी दिशा पाहिजे होती ती नाही आणि समाजाचा जो आग्रह पाहिजे तो नाही। काल एक पोस्ट वाचली आम्ही आदरणीय अर्चनाताई पाटलांची की बडोरे नावाच्या शिक्षकाच्या हत्येच्या प्रकरणामध्ये ते उपोषणामध्ये गेले। त्यांनी उमाप साहेबाला फोन केला, उमाप साहेबांनी तपासाची चक्र फिरवली, राहिलेले 2 आरोपी अटक आहे। आम्हाला भरोसा आहे की निवड तुमच्या आमच्या बसण्यामध्ये, तुमचं इथे येण्यामध्ये समाजाची आणि एक प्रकारे मानवतेची ताकद वाढेल आणि त्या माध्यमातून ही आवाज बुलंद होईल। त्या घरामध्ये आज अंधार आहे। शिक्षित असलेलं कुटुंब, शिक्षित असलेली महिला पाण्याच्या टाकीसमोर अशा मोठ्या अशा प्रभागामध्ये त्याची एक प्रकारे लिंचिंग होते, मेंटल लिंचिंग आहे। त्याला धर्म आणि जाती विचार करून त्याचं कपडे आणि वस्त्र काढून मारले गेलं। अशा प्रकारे ही घटना मानवतेला कलंक आहे। आता यानंतर मान्य साहेबांना विनंती करतो, आदरणीय शिवाजीराव काळगे लोकसभा के सदस्य आहे, लातूर लोकसभा। उपस्थित असलेल्या सगळ्या बंधू भगिनींना नमस्कार। जी घटना नुकतीच घडली त्या घटनेसाठी आपण सगळेजण इथं आज उपस्थित आहोत। खरंच दुर्दैवी घटना आहे। या घटनेला कुठलाही जाती धर्माचा न देता, म्हणजे त्याला काय म्हणू आपण, जातीवाद किंवा धर्मवाद या घटनेमध्ये न येऊ देता प्रत्येकाने या घटनेकडे माणुसकीच्या दृष्टीने बघणे गरजेचं आहे। कुठल्याही व्यक्तीला मानसिक छळ करून जर समजा अशा पद्धतीची दुर्दैवी गोष्ट घडत असेल तर नक्कीच ती निंदनीय आहे आणि याचा सर्वकष चौकशी याची झाली पाहिजे, आरोपी झाली पाहिजे अशी आमची सगळ्यांची भूमिका आहे। पक्ष म्हणून नव्हे तर माणूस म्हणून सगळ्यांनी अशा पद्धतीच्या घटनांचा निषेध केला पाहिजे। अशा पद्धतीचं वातावरण आपल्या लातूर शहरामध्ये कधी नाही। आपण परंपरेने भाईचारा जपलेला आहे। कुठल्याही जन्मानी कुठल्याही जातीचा असो, धर्माचा असो, पंथाचा असो, आपण एक दुसऱ्याला भाऊ बहीण म्हणूनच आपण आज वर्षानुवर्ष लातूरमध्ये राहतो आणि भारतभर जगभर कुठेही काही झालं तर लातूर मात्र त्याच्यापासून नेहमी तालीत राहिलेला आहे। आणि या अशा पद्धतीच्या घटना लातूरमध्ये होणं ही लातूरसाठी नक्कीच शर्मेची गोष्ट आहे आणि अशा पद्धतीच्या घटनेचा निषेध, अशा पद्धतीच्या मनोवृत्तीचा निषेध करतो पण म्हणून सुद्धा मी या घटनेचा निषेध करतो। मी आदरणीय पोलीस सुप्रिटेंडंट आणि जिल्हाधिकारी यांच्या मार्फत या सगळ्या घटनेची चौकशी करण्याची विनंती या माध्यमातून मी करत आहे। याच्यानंतर या इथल्या बैठकीनंतर वैयक्तिकरित्या सुद्धा त्यांना विनंती करून या बाबतीमध्ये लवकरात लवकर चौकशी करून दोषींना योग्य सजा झाली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका माझी एकट्याची नाही तर आमच्या सगळ्यांचीच यामध्ये आहे आणि मी तुमच्या सोबत यासाठी नक्कीच हाताला हात धरून तुमच्या सोबत नेहमीच राहीन एवढी ग्वाही या निमित्तानं देतो आणि म्हणतो तुमच्या सगळ्या या म्हणजे आंदोलनाला माझा पाठिंबा या निमित्तानं मी व्यक्त करतो। थँक्यू। धन्यवाद काळगे साहब। अभी साहब ने जो लोकसभा के सदस्य हैं उनका एक आश्वासन ऐसा है कि वे इस मामले में तुरंत DM साहब को और SP साहब को बात करेंगे। हमारे लिए बहुत बड़ी बात है क्योंकि उनका कहना मानना, उनका लिखना
वो लोकसभा के सदस्य का लिखना होता है। धन्यवाद। इसके बाद लोग बात करेंगे। कहाँ गए? वंचित के थे ना नेता हमारे? आओ चलेंगे बात। हाँ 2 मिनट बोलो। चल बसून बच्चा शहीद हुआ।